तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आकाश पालकर ब्लॉग्समध्ये. तर आज आपण चाललो आहे गावी. मस्त पाऊस पडतोय, छान वातावरण फ्रेश होण्यासाठी आज आपण गावी जातो आहे. इथं आपले सर्व मित्र आहेत. पूर्ण फिरू 360. हा प्रथम आहे, हा नानू आहे, इथे आरव आहे, ते सुमित गाडी काढतोय. सुमित येतो आपल्याला सोडायसाठी. आपण आता बसने प्रवास करणार आहोत, तर सर्व माहिती मी तुम्हाला देत राहीन. ओके, चला. थँक्यू. चला, बाय. आता आम्ही पोचलो आहे. इकडे आमच्या गावच्या गाड्या येतात, बसेस येतात. तिथे सुमित इकडे आहे. आता आम्ही जस्ट निघतोय. आता आपली गाडी येईल, बाळू मामा ट्रॅव्हल्स, ठिकाणी आपण प्रवास करणार आहोत. तर खूप आनंद होतो आहे मला. आज मी गावी चाललो आहे पावसाच्या सीझनमध्ये. खूप वर्षानंतर चाललो आहे मी पावसाच्या सीझनमध्ये गावाला, खास करून. कारण पावसामध्ये गावी खूप मजा येते, त्यासाठी मी चाललो आहे गावाला. चला आता भेटूया थेट गाडी आल्यावरती. तुम्हाला दाखवतो गाडी. ठीक आहे, चला. ही गाडी आलेली आहे, तुम्हाला मी जस्ट दाखवतो. आपली बाळू मामा ट्रॅव्हल्स, ही बघा गाडी आलेली आहे, बाळू मामा ट्रॅव्हल्स. तर आता आपण हिच्यानेच प्रवास करणार आहोत. सर्व प्रवास मी तुम्हाला दाखवतो थोडाच वेळात. या बस आहे आपली. आपला आता थेट प्रवास होणार आहे गोरेगाव ते दाभोळे. ठीक आहे, वातावरण छान झालं आहे बाहेर. मला खूप बरं वाटतं आहे. मी गावी चाललो आहे. मी माझ्यासोबत मी जे काही करणार आहे ॲक्टिव्हिटीज किंवा काही, मी सर्व ह्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. आता सध्या तरी हा ब्लॉग असेल आपला गावी पोचण्यापर्यंतचा. गावाचं लोकेशन, गावाकडलं वातावरण, जे काय तिकडे मला तुम्हाला दाखवता येईल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ह्या ब्लॉग्समधून. ठीक आहे. ह्याच्या पुढे मी 4 दिवस गावीत असणार आहे. त्यापुढे मी काही असेल तर मी सर्व तुम्हाला शेअर करेन व्हिडिओमधून, आपल्या ब्लॉग्समधून. मंडळी, तुम्हाला आता मी दाखवत आहे आपलं मुंबईचं श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, म्हणजे विमानतळ. हे पावसामध्ये किती सुंदर दिसतं. इतर वेळेस आणि पावसामध्ये खूप सुंदर दिसतं. तुम्हाला मी लगेच दाखवतो आता. हे बघा. जंब पर वादवसु अंब पर रावण संग पर रघुकुल राज है. बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस. तर मंडळी, होतं की नाही बघण्यासारखं? कसं वाटलं तुम्हाला? नक्की सांगा. जय शिवराय. तर मंडळी, आता आपण पोचलो आहे चेंबूर येथे. बाळू मामा गाडी पाठी उभी आहे. चेंबूर येथे गाडी 5-10 मिनटं होल्ड करते, कारण की आता आपण चाललो आहे गावाला. तर ह्या सीझनला जास्त कोण गावी जात नाही. गावी जे गेलेले असतात सुट्टीच्या दिवशी, जेव्हा शाळेला सुट्टी वगैरे पडते, त्यावेळेला जे गावी गेलेले असतात त्यांच्यासाठी जादा गाड्या वगैरे असं सोडल्या जातात. तर गाड्यांची हे डेली सर्व्हिस असते बाळू मामा गाडीची. खूप चांगली ट्रॅव्हल्स आहे. तुम्ही देखील ह्या गाडीने प्रवास करू शकता. तर एक्स्ट्रा गाड्या ज्या असतात त्या जातात गावाला, त्याच्या बदली इकडे ह्या गाड्या आपण सोडल्या जातात. तर आता आपण चाललो आहे, आता आपण पोचलो चेंबूरला. तर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. आता आपण पोचलेलो आहे आणि खूप पाऊस चालू आहे. बस थांबली तेव्हा तिकडे मला शूट करता आलं नाही, बट आता मी घराजवळ पोचलेलो आहे. आणि ठीक आहे, आता काही अपडेट्स असतील ते मी तुम्हाला सकाळी उठल्यावरती देईन. ओके, चला, बाय बाय. रात्री असं दिसतं काहीतरी. हा माझा भाऊ आहे. सकाळी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. पाऊस चालू आहे छान. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. सकाळ आता सकाळचे वाजले आहेत 8 आणि
आता तुम्ही पाठीमागे बघू शकता किती सुंदर नजारा आहे माझ्या पाठीमागे. मस्त शेती वगैरे आहे. छान असा पाऊस पडत होता सकाळी, पण आत्ता थोडासा पाऊस थांबला आहे. रात्रभर पाऊस होता, तुम्ही बघितलात. आपण जेव्हा सकाळी उतरलो तेव्हा पण पाऊस होता आणि घरी पोचलो होतो तेव्हा मी व्हिडिओ टाकली होती, मध्ये पण पाऊसच आहे. सुंदर असा नजारा तुम्हाला दिसतोय. आता मी तुम्हाला दाखवतो आपलं घर, जे आपलं आजोळ आहे. आम्ही मामाकडे येतो, आजोळचं घर दाखवतो. त्यानंतरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दे. हे बघा घर मित्रांनो. हे घर आहे मस्त छान असं बघू शकता. इथे आता शेतीची कामं चालू होतील. नांगरून झालेलं आहे, म्हणजे शेतीमध्ये आता जमीन भुसभुशीत झालेली आहे. हा रस्ता आहे. मस्त हिरवगार वातावरण आहे, एकदम मस्त मजा येते. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला आमचं घर, आमच्या मामांचं घर. हे माझं आजोळ आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. तर मंडळी, चहा नाश्ता झालेला आहे. मस्तपैकी छान असा. चहामध्ये गवती चायपत्ती होती, जी हिरवी असते ती. मस्त चहा होती, एकदम जबरदस्त. चहा आणि चपाती खाल्लेली आहे. थोडासा आता नाश्ता पण करतो तर जाऊन थोड्याच वेळामध्ये. छान वाटतं, एकदम वातावरण एकदम खूप छान वाटतंय. मला तो खूप आनंद होत आहे. 4 दिवस राहीन, मग मुंबईला जाईन. ठीक आहे, काय असेल आता बघूया पुढचा दिवस कसा जातो. मी सर्व अपडेट्स तुम्हाला देईन ब्लॉगमध्ये. मंडळी, आता आपण फ्रेश झालो आहोत. तर आता आपण चाललो आहे दाबोळ्यामध्ये आई निनाई देवीच्या मंदिरामध्ये पाया पडायसाठी. तर तिथे गणेश मंदिर देखील आहे. तर माझा आणि आता माझ्या भावाचा प्लॅन झाला आहे, आपण गणपती मंदिरात जाऊया. आज आहे मंगळवार, त्यासाठी तिकडे जाऊया आणि पाया पडून येऊया. ओके, तर आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. पण हे सर्व दृश्य, तिकडलं लोकेशन आणि आमचा एक दाबोळ गावामधला एक नवीन ब्रिज, तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. मस्त असं लोकेशन आहे, एकदम सुंदर वातावरण आहे. मस्त हिरवागार झालं आहे, डोंगर आहेत आणि मस्त असा दाबोळे घाट, तो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. हे सर्व जे आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आत्ताचा जो ब्लॉग आहे तो आत्ता आपण इथेच संपवतो आहे. आणि जर तुम्हाला आत्ताचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चांगला एकदम असेल ब्लॉग तर कमेंट नक्की करा आणि मला कळवा कमेंटद्वारे की अजून तुम्हाला गावच्या ठिकाणी काय बघायचं आहे. मी सर्व तुम्हाला शेअर करेन, सर्व तुम्हाला अपडेट्स देत राहीन. ठीक आहे, धन्यवाद, बाय बाय.